सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची नोटीस. मोठी खळबळ. एक मोठी बातमी आपल्या समोर येते. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नोटीस पाठवण्यात आलेली आहे. आरबीआयकडून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. सहकार कलमाअंतर्गत 35A आणि 47 अन्वये ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून चुकीच्या पद्धतीने संचालकांना देण्यात आलेलं कर्ज आणि कर्जमाफी तसेच गैरप्रकारामुळे कारभारामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला ही नोटीस बजावण्यात आली. दरम्यान सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नोटीस पाठवण्यात आल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्यावर देखील निशाणा साधलाय. चुकीच्या पद्धतीनं जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली बँकेचा कारभार सुरू आहे असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी यावेळेस केला आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक आणला पाहिजे, याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. सध्या सुरू असलेली नोकर भरती बोगसगिरी पद्धतीनं सुरू आहे. आरबीआयची नोटीस आणि नोकर भरतीचा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलेला आहे. लवकरच याचे परिणाम दिसतील असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे. नोकर भरतीचा निर्णय केला. नोकर भरतीचा निर्णय तुम्ही कधी केला? 25 मेच्या नंतर. तुम्ही दाखवताय कधी? 20 मेला. बरं, समजा 20 मेला तुमची बैठक झाली आणि त्यामध्ये नोकर भरती घेण्याचं ठरलं. 21 मेच्या पेपरमध्ये का छापून आलं नाही की बँकेनं 20 तारखेच्या मीटिंगमध्ये नोकर भरतीचा मोठा निर्णय घेतलेला आहे? हा गोलमाल आहे. हे चुकीच्या पद्धतीनं बँक जयंत पाटलाच्या नेतृत्वामध्ये काम करते आहे. पण तुम्हाला गरज काय आहे? कायदाच आहे की 10 वर्षात तुमचे 7-8 सदस्य यामध्ये राहू शकत नाहीत बँकेमध्ये आणि मग तुम्ही बेकायदेशीर कर्ज वाटप करताय, बेकायदेशीर नोकर भरतीचा तुम्ही निर्णय करताय. नोकर भरती IBPSच्या माध्यमातून घेतलेली असताना सुद्धा तुम्ही पैसे गोळा करताय लोकांच्याकडून. लोक सांगतात ना, आम्हाला सुद्धा फोन येत आहेत, आमची पण नावं सांगतायत यांना जागा दिलेत म्हणून. मला काही लोकांचे फोन आले. IBPSच्या माध्यमातून तुम्ही भरती करताय. मग हे सगळं यांना फक्त भ्रष्टाचार करायचा आहे. यांना ह्या बँकेचा वापर फक्त राजकारणासाठी करायचा आहे. ह्यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक हा घाणेरड्या राजकारणाचा अड्डा करून टाकली आहे, खुणसी राजकारणाचा अड्डा करून टाकली आहे. जवळच्या लोकांना कुठलंही कायदा न बघता कायद्याचं उल्लंघन करून मदत करण्यासाठीचा अड्डा केलेली आहे आणि त्यामुळं आम्ही या सगळ्या विषयावरती शांत बसणार नाही. आता हे 15 तारखेला अहवाल देतील. आता ह्यांच्याकडे देण्यासारखं काय आहे? हे वेळकाढूपणा करतील, परंतु आम्ही ह्याच्या मुळापर्यंत जातो आहे. आम्ही या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतो आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती प्रशासक आल्याशिवाय ही बँक सुधारणार नाही. त्याच्यानं 200 कोटी रुपये नफा झाला. अरे, अशा चोऱ्या करता तुम्ही, अशी लोकांना कर्ज देता, नियमात नसताना देता. आणि तुम्ही तर तज्ज्ञ आहे, तुम्ही अर्थमंत्री होता, अमुक होता, तमुक होता, लोकांना तुम्ही दाखवताय काय? म्हणजे आम्ही जी भूमिका घेतो आहे, सदाभाऊ खोत, मी, तर आम्ही राजकारणातून भूमिका घेतो आहे, आम्हाला काय बँकेचं पडलेलं नाही, आम्हाला काय लोकांचं पडलेलं नाही, असं ते वातावरण करतायत. परंतु हे 100% चुकीचं आहे. अत्यंत गंभीर चुका ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळांच्याकडून झालेल्या आहेत आणि ह्याच्यावरती कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही. सांगली जिल्ह्यातील तरुण मित्रांना माझी विनंती आहे, जे उमेदवार नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्या पालकांना माझी विनंती आहे की हे सगळी बोगसगिरी सुरू आहे आणि उगाच तुम्ही कुणाला पैसे देत बसू नका. ही फसवणूक आहे. मागच्या नोकर भरतीतसुद्धा काही लोकांचे पैसे यांनी घेऊन ठेवलेले आहेत. लोक दबावामुळं, भीतीमुळं किंवा पैसे बुडतीलमुळं ते बोलत नाहीत. 4-4, 5-5 वर्ष झालं या लोकांनी 10 यांच्या वाट्याला आल्या का यांनी 100-100 लोकांचे पैसे घेऊन ठेवलेले आहेत. आता पण तोच प्रकार सुरू आहे आणि म्हणून तुमची फसवणूक या सगळ्या प्रकरणामध्ये होणार आहे. सरकार अशा कुठल्याही गोष्टीला पाठीशी घालत नाही. ही सगळी बाब राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे आणि त्यामुळं नोकर भरतीच्या संदर्भामध्ये कुणीही फसू नये, कुणालाही पैसे देऊ नयेत. ह्यांनी जे चालवलेलं आहे ते सगळं आम्ही उघडं करणार आहोत.